वारीचे वेगवेगळे अंतरंग. माझी जीवीची आवडी पंढरपुरा नेईन गुढी. हजारो लाखो वारकरी पंढरीच्या दिशेने निघालेत. 2 वर्षांनंतर वारी पुन्हा सुरू झाली आहे. पण कोरोना काळात सुरू झालेली डॉक्टर तेजस लोखंडे यांची डिजिटल वारी यावर्षीही सुरू राहणार आहे. रोज एक अभंग आणि त्याला अनुसरून कॅलिग्राफी असा आणि चित्र असा त्यांचा डिजिटल वारीचा प्रवास आहे. जय जय राम कृष्ण हरी, 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 जय जय राम कृष्ण हरी. टाळ बोले चिपळीला नाच माझ्या संग. देवाजीच्या दारी आज रंगला अभंग. वारी आणि अभंग हे एक अभंग म्हणजेच न तुटणारं नातं. आणि अभंग म्हटला की टाळ, चिपळ्या, मृदुंग, वीणा हे हवेतच. वारकरी संप्रदायात या पारंपरिक वाद्यांना मोठं महत्त्व आहे. वारीच्या काळात या वाद्यांना मोठी मागणी असते. त्यातही वीणा खरेदी ही केवळ पंढरपुरातूनच केली जाते. महाराष्ट्रातच नव्हे तर परराज्यातूनही वीणा खरेदीसाठी लोक पंढरपुरात येत असतात. गेली 2 वर्ष वारीसोबत हे दुकान देखील बंदच होतं. यंदा प्रदक्षिणा मार्गावर या वाद्यांची अनेक दुकानं सजलेली दिसून येत आहेत. आषाढी यात्रेची चाहूल लागली आहे आणि मानाच्या संतांच्या पालख्या पंढरपूरकडे येत आहेत. त्यामुळे पंढरपुरातील बाजारपेठ फुललेली आहे. वारकऱ्यांच्या कीर्तनाला ज्या लागणाऱ्या त्या साहित्याच्या आपण दुकानामध्ये आहोत. लातूरवरून मी इथं आलेलो आहे देवदर्शनासाठी. वारी पार आळंदी ते पंढरपूर मी दौरा केलेला आहे. तरी मला समजा मृदंग आणि संबळ आणि ढोलकी घ्यायची होती. ह्या निमित्ताने मी पांडुरंगाचं दर्शन घेण्यासाठी पंढरपूर नगरीत आलेलो आहे. आता देवाचं दर्शन झालं आणि जाता जाता संगीताची आवड असल्यामुळं मला काही वस्तू घ्यायच्या होत्या कलेच्या. टाळ म्हणा, कुठं संबळ म्हणा, कुठं विणा म्हणा. पंढरपुरातूनच घेता नेहमी? हां, नेहमी पंढरपूरमधूनच घेतो आम्ही. तुम्ही काय कोणतं वाद्य वाजवता? मी सध्या तबला ढोलकी वाजवतो. हां, टाळ म्हणजे काय कीर्तनामध्ये याच्यामध्ये सहभागी होतो. भारुडामध्ये, भजनामध्ये अनेक कार्यक्रम असतात. वाघ्या मुरळी, जागरण, गोंधळ याच्यामध्ये मी सहभाग घेतो आणि सारखं कंटिन्यू हा माझा जो कलेचा दृष्टिकोन आहे हा मी दाखवत असतो. 2 वर्षांनी वारी भरती आहे, काय वाटतंय नक्की? नाही, ह्या वर्षी चांगलं वाटायला लागलं. 3 वर्ष कोरोनामध्ये गेले आपले. तरी आता सध्या ही वर्ष आज म्हणजे नवीन जन्म आणि नवीन